दरम्यान विमान अपघाताचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। चौकशी अहवाल येताच उपाययोजना करणार असल्याची ही माहिती आहे। राम मोहन नायडू किंजरापू यांचं उत्तर आहे, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्राला त्यांनी हे उत्तर दिलंय। विमान अपघाताचा तपास सध्या सुरू आहे आणि चौकशी अहवाल येताच उपाययोजना करणार असल्याची माहिती राम मोहन नायडू किंजरापू यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या पत्राला त्यांनी उत्तर दिलंय। तर आता चौकशीचा अहवाल राज्य सरकारला देणार असल्याची माहिती मिळते। अशी माहिती राम मोहन नायडू किंजरापू यांनी दिली आहे। तर आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। राम मोहन नायडूंकडून ही माहिती मिळते। गणेश, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सगळ्या चौकशी संदर्भामध्ये आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नायडू यांना पत्र देण्यात आलं होतं आणि त्यानंतर नायडू यांनी देखील आहे या सगळ्या पत्राचं उत्तर आहे ते दिलेलं झालेलं आहे की ज्या पद्धतीने हा सगळा अपघात झालेला आहे, या अपघाताची आहे ती चौकशी आहे ती करण्यासाठी राज्य सरकारकडून आहे ते पत्र खरं तर देण्यात आलं होतं आणि या सगळ्या संदर्भात आहे ती सविस्तर चौकशी आहे ती आता करताना पाहायला मिळणार। त्यामुळे आता नेमकं या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का, पायलटची चुकी होती का, ह्या सगळ्या संदर्भातला अहवाल आहे तो थोडा लवकरात लवकर कशा पद्धतीने येईल याकडे सरकारने असं आहे ते लक्ष दिलेलं पाहायला मिळतं। तर आता नेमकं कारण आपल्याला यातून कळण्याची शक्यता आहे गणेश? हा, नक्कीच ज्यावेळेस खरं तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल आणि त्यातून आहे तो ब्लॅक बॉक्स देखील आहे तो सापडलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये नेमकं काय झालं या सगळ्या संदर्भातला आहे तो तपशील जेव्हा समोर येईल आणि त्याच वेळेस आपल्याला हे स्पष्ट होईल की नेमकं कशामुळे हा खरं तर अपघात झालेला आहे, याचं चित्र देखील आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता चौकशीचा अहवाल लवकरच राज्य सरकारला मिळण्याची शक्यता आहे। राम मोहन नायडूंनी स्वतः ही माहिती दिली आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी चौकशीची प्रक्रिया तत्पर होण्याबद्दल पत्र लिहिलं होतं, त्यावरच यांनी हे उत्तर दिलं आहे।